एक्झाम्पल नंबर 4 बघू. 5th नाही घ्यायचं आपल्याला, 4 बघायचं आहे. नंतर 6कडे आपण जाणार आहोत. ठीक आहे. 4मध्ये काय दिलं आहे, इन जी पी देर इज अ थर्ड टर्म 1 5. थर्ड टर्म काय दिल्याप्रमाणे बघू. हां ठीक आहे. काय काय दिलेलं आहे, गिवन थर्ड टर्म 1/5. पुढे काय दिलं आहे बघा, आणि 6 टर्म इज 1/625. ठीक आहे. आता त्यानंतर काय सांगितलं आहे बघा, लक्ष द्या. तुम्हाला विचारलं काय आहे, फाइंड द nth टर्म. इन जनरल TN काढायची, इन जनरल बरं का. इन जनरल त्याची व्हॅल्यू काय ती आहे ते आपल्याला काढायचं आहे. पहिले R काढू. आरवरून तुम्हाला ए पण भेटू शकते. ठीक आहे. R काढून बघूया काय काय येत आहे. ॲज इथे लिहू T3 TN बघू पहिले इन जनरल. आपलं TN काय असतो सांगा मला. TN AR⁻n-1. ठीक आहे. देअरफॉर T3 AR⁻3-1 म्हणजे AR² आणि T3 किती दिलं आहे तुम्हाला 1/5. इक्वेशन 1. नंतर T5 T6 दिला आहे का तुम्हाला. ठीक आहे. T6 लिहूया. T6 इज इक्वल टू AR नेहमीप्रमाणे 6-1 AR⁻5 आणि तो किती दिला आहे 1. इक्वेशन नंबर 2 बघा. डिवायडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजे बघा 1 काय आला आहे, हा आला आहे AR². 2 काय आला आहे AR⁻5. दिस डिवायडेड बाय दिस म्हणजे बघा 1/5 डिवायडेड बाय 1/625. ठीक आहे. 625 वरती जाणार आणि हा 5 खाली येणार. हे उलट आहे असं होऊन जाईल दोन्ही. 625ला हे कॅन्सल 1/R³. ठीक आहे. याने याला डिवाईड केलं काय येणार 1 2 125. याला उलटं करू. देअरफॉर R³ इज इक्वल टू 1/125. क्यूब रूट काढला. देअरफॉर R इज इक्वल टू 1/, हा झाला क्यूब रूट त्याचा 1/5 आला. म्हणजे जे दिलं आहे त्याच्यावरून इक्वेशन तयार केलं, डिवाईड केलं, R निघाला. R कशात तरी टाकू. समजा याच्यात टाकलं इक्वेशनमध्ये तर A उरेल फक्त. A काढू मग. ठीक आहे. बघा. देअरफॉर इक्वेशन 1 काय होतं, AR² इज इक्वल टू 1/5. A हा 1/5चा काय आहे स्क्वेअर 1/5. ही एक टर्म कॅन्सल. A इंटू 1/5 इज इक्वल टू 1. A इज इक्वल टू 5. बरोबर आहे ना. 2 इंटू ए तिकडे गेलं का डिवाइड. एक 1/5 कॅन्सल. तो 5 उरला फक्त, बाकी काय नाही. A इंटू 1/5चा स्क्वेअर आहे हा ना 1/5 आहे. दोन्ही सेम टर्म आहे. एक टर्म कॅन्सल. इंटू येणे इकडे गेल्यावर डिवाइड होणार. किंवा वेगळ्या पद्धतीने बघा. हा 1/5 इकडे होता. हा बघा हा ही टर्म स्क्वेअरची तिकडे गेली, डिवाइड झाली. ठीक आहे. ओके. हा 1/5 तसाच 1/5चा स्क्वेअर 1/25. तो 25 वर गेला. 5 ने याला डिवाइड केलं. A इज इक्वल टू किती भेटला. आलं लक्षात. कसंही करा. कॅल्क्युलेशन आहे आपलं जे बेसिक असतं तसं. कोणते तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करा. कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो, पण आन्सर तेच येणार आहे, बाकी काय येणार नाही आहे. देअरफॉर nth टर्म विचारली आहे. TN इज इक्वल टू AR⁻n-1. TN एची व्हॅल्यू किती आली इतक्यात तुमची 5. R किती आला आहे 1/5⁻n-1. ठीक आहे. आता याला जर बघितलं तर याला (-1) मध्ये जर कन्वर्ट केलं तर याची टर्म कशी येईल बघा. याला वर नेता येईल. याला असंच ठेवलं तरी चालेल बरं का, पण त्याला आपण उलटं करूया. बघूया. याला आन्सर तुम्ही मानू शकता, बट 5 याला जर 5 रिवर्ट केलं
तर इंडेक्सला मायनस साईन जाते, आपण बघितलं आहे. इंडेक्सला साईन काय जाते, काय अडचण असेल ते बघा, 1/a⁻n, हे वर गेलं काय a⁻, ठीक आहे. ते पॉवर 1ला 1चं काही नाही, 5⁻n-1 वर गेलं का त्याला मायनस साईन. बेस सेम काल सांगितलं होतं, बेस सेम ते इंडेक्सची ॲडिशन 5⁻, याचा 1 आहे, 1 हे -n मायनस मायनस +1 किती आलं बघा बरं, 5⁻1 + 1 2 -n. दिस इज द nth टर्म. ही काय झाली आहे, तुम्हाला विचारलेली nth टर्म ह्या केससाठी काय, तर ती अशी आली, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड म्हणजे याच्या पुढचं, फिफ्थ नाही बघत आपण 6 बघतोय. फाइंड द 3 नंबर्स इन GP सच दॅट देअर सम इज 42 अँड देअर प्रॉडक्ट इज 1728. ठीक आहे. आता त्यांचं प्रॉडक्ट तुम्हाला दिलं आहे आणि सम दिला आहे, सगळे आपण काढू आणि त्या पद्धतीने त्याला सॉल्व करायचा प्रयत्न करू. आरची व्हॅल्यू काढायची आपल्याला आणि एची व्हॅल्यू काढायची, ठीक आहे, चालेल, भेटून जाईल. लक्ष द्या, एक एक टर्म बघू. कन्सिडर GP मध्ये असलेले 3 नंबर. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला ए त्याला कॉन्स्टंट डिफरन्सने मल्टिप्लाय करतो, डिफरन्स म्हणतो रेशोने, अजून आरने परत केला की सॉरी here it should be 2. हे GP लिहितो ना आपण. समजा पुढे देताना आरने मल्टिप्लाय करत गेलो, मागे येताना आरने डिवाइड होणार ना, समजा याच्या आधीचा काढायचा ठरला तर A/R येतोय, एम आय राईट, ठीक आहे. मग मी ह्या 3 घ्यायच्या ऐवजी ह्या 3 घेणार आहे. याचं रिझन काय आहे ते तुम्हाला पुढे लक्षात येईल, ठीक आहे. बघा, ॲज त्यांचा प्रॉडक्ट बघा, A×R × A, प्रॉडक्ट किती दिला आहे तुम्हाला, 1728. हा RR A×A⁴ 1728. क्यूब रूट जर दोन्ही बाजूला घेतला तर याचा क्यूब रूट तुमचा आन्सर येत आहे A इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 1728. एची व्हॅल्यू बघा फायनल तीही असणार आहे 12 आहे, ठीक आहे. 12 इज द आन्सर. आता बघा, ही अलीकडची टर्म घेतल्यामुळे आर कॅन्सल झालं ना, पुढची ठेवली असती तर आर कुठे कॅन्सल झाला असता का, सिम्पली ए निघून गेला, ह्या 3 घेतल्यामुळे अलीकडची घेतलं, त्यामुळे आपण मागची घेतली. म्हणजे या टाईपचं एक्झाम्पल आलं तर मगाची सिरीज सांगायच्या ऐवजी अलीकडची टर्म घेऊन ही सिरीज घ्यायची असते आपल्याला, जेणेकरून आन्सर येतं. कळालं. याच्यानंतर बघू, अँड तुम्हाला काय दिलं आहे बघा, तिघांची ॲडिशन किती दिलं आहे, ओके. ए आला आहे ना, ए बाहेर काढून घेऊ, 1/R + 1 + R इज इक्वल टू 42. एची व्हॅल्यू किती आहे 12, 1/R प्लस, हे बघा आरच अननोन आहे, आता याच्यातून आर काढून घ्यायचा आपण. 12 तिकडे गेला, त्याला डिवाइड करू, किती आलं 12 बघा, 12 म्हणजे RHSला काय येतं 42/12. ठीक आहे. किती डिवाइड होईल रे याला, 7/2 येत आहे ना, ठीक आहे, चालेल, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. याला आरने तुम्ही, याला एक काम करू शकतो आपण, बघा अजून इझियर वे, इक्वेशन तर तयार होणार आहे, यात काही डाऊट नाही आहे, ठीक आहे. 7/2, चला याला लिहितो 1/R + R इज इक्वल टू 7/2 - 1 म्हणजे 7 - 2/2 म्हणजे 5/2 आलं हे, ठीक आहे. हे बघा ना, क्रॉस मल्टिप्लाय 7 - 2/2 5/2, आर काढायचा आहे ना, मी आरने मल्टिप्लाय करतो किंवा 1 + R²/R हे झालं, आणि इकडे काय 5/2, ठीक आहे. 2 इकडे आला, 2 + 2R², हा इकडे गेला 5R, नीट लिहू 2R² - 5R + 2 इज इक्वल टू 0, ठीक आहे. म्हणजे एक तुम्हाला एक इक्वेशन भेटलं आहे, याला आपण सॉल्व करूया. बघा,
मी इथं लिहितो. एक तुमची मल्टिप्लिकेशन टर्म आहे किती, -5 आणि ॲडिशन टर्म किती तुमची, नाही मल्टिप्लिकेशन टर्म आहे +4 आहे, किती आहे 2 2 जा 4 आणि ॲडिशन टर्म किती आहे, असे 2 -5. ठीक आहे, अशा दोन व्हॅल्यूज की -4 -1 ॲडिशन -5 दोघांचं मल्टिप्लिकेशन +4. मग इथे करूया. देअरफॉर 2r² -4r -r +2 हे माहिती ना फॅक्टर पाडतो आपण. ठीक आहे, 2r कॉमन r -2 मायनस कॉमन r -2 इज इक्वल टू 0. याच्यातून r -2 तो कॉमन उरला 2r -1. बघा r -2 बाहेर 2r उरला मायनस r -2 बाहेर तिथं 1 उरला. दिस इम्प्लाइज दॅट r -2 इज इक्वल टू 0. ऑर पण म्हणू शकतो याला, 2r -1 इज इक्वल टू 0. r इज इक्वल टू 2 आला और r इज इक्वल टू 1/2 आला. -1 तिकडे गेला प्लस 2 इंटू तिकडे गेला डिवाइड गेला की 1/2 आरची व्हॅल्यू ही भेटली. मग आता 3 व्हॅल्यू हे बघा, तुम्हाला जी पी विचारलं होतं ना क्वेश्चन. बघा 3 नंबर्स इन जी पी. जी पीमधले 3 नंबर काढायचा आहे. एक आहे a/r, एक आहे a, एक आहे AR. त्यातला a तर निघाला आहे, कोण राहिला होता फक्त r. ठीक आहे, मग त्यावेळेला केस तुम्हाला r पण आता एक एक केस बघूया आपण. वेन a इज इक्वल टू 12 अँड rच वेगवेगळे आले ना. r इज इक्वल टू किती 2 होता ना एकदा, एक 2 आणि एक 1/2. a/r कॉमा AR. हे बघा 12 लिहितो वाटलं सर, 12/2 a किती 12 आणि 12 इंटू 2 म्हणजे किती झाले बघा हे 6, 12, अँड मी इकडं लिहितो वाटलंच तर वेन a 12च आहे, त्याला काय दोन व्हॅल्यू नाही आहे, अँड आरची व्हॅल्यू 1/2 असेल तेव्हा a/r a आणि a इंटू r हे नंबर जी पीमधले आपले. 12 हा हाफ आहे, हा 12 आहे, 12 इंटू हे परत हाफ आहे. बघा 24 हा 2 वर गेला, 12 इंटू 2 24, 12 आणि 6 म्हणजे असं झालं आहे 6 12 24, 24 12 6. दिस इज द आन्सर. आलं लक्षात? अवघड आहे का? ठीक आहे, समजले 2 एक्झाम्पल. मग एवढे आपण पहिले लिहून घेऊया. बघा नंबर 4, नंतर हे त्याचं आन्सर नंबर 6. 5 ने बघितलं आहे मी, तुम्हाला सांगितलं मगाशीच. ठीक आहे, नंबर 6. ठीक आहे, इथपर्यंत रे. हे लिहून घ्या, नंतरचा पार्ट आपण पुढे बघूया. हे लिहून घ्या पहिले तुम्ही.